सांग सगळ्यांना खरं. अदितीने मला हे सुद्धा सांगितलं की तो दिवस तिच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण होता. पण माझ्यामुळे सगळं बिघडलं. अदिती सॉरी. मी आज मान्य करतो की मी तुझ्यावर प्रेम करतोय, तर तुझ्या आनंदाचा विचार करायला हवा. मी जे काही वागलो ते चुकीचं वागलो. त्यामुळे तुम्हा सर्वांचा अदितीवरचा विश्वास कमी झाला. माफ करा, माझी चूक झाली. नशीब आता तरी खरं बोलतोय. मी म्हणाले होते ना, अदिती खरी आहे म्हणून. विश्वास असतो एखाद्या माणसावर. हो ना, याच्यामुळे उगीच त्या बिचारीवर संशय घेतला आपण. थँक्स युवराज, तू इथे येऊन खरं सांगितलंस. खरं म्हणजे तू जे सांगितलंस तेच बोललो. हेच आणि असंच बोलायचं होतं ना. हिने सांगितलं म्हणजे? खरं तर मी तर घाबरून आलो. काल आदित्य आणि त्याचे बाबा आले होते आणि ह्याच्या बाबांनी तर मला धमकी दिली. तू नाटक करू नकोस. काय बोलतोयस तू? केली हे बघा असंच काल हॉटेलमध्ये आले आणि धमकी दिली. नाटक करणं बंद करा. मारू नका प्लीज प्लीज. त्याच्या याच धमकीला घाबरून माझे आई वडील मुंबईला निघून गेले. पण मी नाही गेलो, कारण मी आज तरी इथं आलो नसतो ना, याने आम्हाला मुंबईला खूप त्रास दिला असता. तात्या, माझं अदितीवर खूप प्रेम आहे. पण नाटक बंद कर. हा खोटं बोलतोय. युवराज अरे काय करतोयस तू? अजून खोटं बोलतोयस? मी खोटं नाही बोलत आहे. आई तुम्ही समजू शकता. तुम्हाला जशी तुमच्या सिद्धार्थची काळजी आहे तशीच माझ्या आई वडिलांना माझीही काळजी आहे. बस झालं तुझं आता. हा मेलोड्रामा बंद करा तुझा. मी ना तुला सोडणारच नाही. मिलिंदराव थांबा. व्याही, देशमुखांच्या घरात असं काही नाही चालणार. तात्या मला माफ करा. हे जे काय होते सगळं माझ्यामुळे होते. पण मी गावामध्ये तुमचं खूप नाव ऐकलंय. आता तुम्हाला गावात खूप मान आहे. एखाद्यावर जर अन्याय होत असेल तर तुम्ही तिची ठामपणे बाजू घेता. आता जर अदिती मला माझ्या आवाजावरून नाकारत असेल तर हे योग्य आहे का? त्यात माझी काय चूक? याच एका कारणासाठी नाकारलं असेल तर ते चुकीचं आहे. तात्या हो, तू सगळं खोटं बोलतोय. अदिती, त्याला बोलू दे. बोल. खरं तर तुला मी ते हे सांगायला आलोय की तू या सिद्धार्थचे लग्न नको करू. आता तू ठरवणार मी काय करायचं ते? तूच म्हणालीस ना की तुझ्या आनंदाचा विचार मी करायला हवा. मग तुझा आनंद माझ्याशी लग्न करण्यात आहे, ह्याच्याशी नाही. सिद्धार्थ सारखा मुलगा म्हणजे काय कमी आमच्या सिद्धूमध्ये? आणि तो काय योग्य नाही अदितीसाठी? कारण त्याच्यापेक्षा मी जास्त योग्य आहे अदितीसाठी. असंच तिला वाटत असणार, म्हणून तर तू शांत आहे. असं काही नाही. हो, मग माझं तुला चॅलेंज आहे सिद्धार्थ देशमुख. माझा आवाज सोडला तर तुम्हाला सिद्ध करून दाखव की तू अदितीसाठी योग्य कसा आहेस. माझं शिक्षण तुझ्यापेक्षा जास्त आहे. चांगल्या पगाराची नोकरी आहे. तुझ्यापेक्षा हँडसम आहे.
तुझ्या इतकं नाही, पण तुझ्यापेक्षा जास्त मी अदितीला प्रेम करू शकेन. आता तुझ्याकडे असं काय आहे हे मी मान्य करू? अदिती तुझी आहे. तो खराय, तुझ्यासारखा खोटारडा नाहीये. मी सिडला सोडून दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा करू शकत नाही. आणि तू कोण रे चॅलेंज करणारा? कोणी हक्क दिला तुला? कारण मी तुझ्यासाठी खूप काही केलंय. तुझ्यासाठी अमेरिकेला जाऊन शिक्षण घेतलं, माझी लाईफस्टाईल बदलली, खूप काही केलं तुझ्यासाठी. जर सिद्धार्थने माझं चॅलेंज नाही ऍक्सेप्ट केलं तर मी समजून जाईन की तू फक्त आणि फक्त माझ्या आवाजामुळे मला नकार दिला आहेस. युवराज, का वागतोयस तू असं? सिड कुठलंही चॅलेंज स्वीकारणार नाहीये. त्याला गरजच नाहीये त्याचं प्रेम सिद्ध करायची. थांबत ती. मी याच्यात चॅलेंज स्वीकारतो. माझ्याशी लग्न करशील? असाच नाही येईन तुला. असं पण मला काही फरक नाही पडत. मला माहितीये आधी तिचं स्वप्न होतं तिच्या होणाऱ्या नवऱ्याने घोड्यावरून यावं आणि सगळे समोरून तिला पळवून न्यावं. हो ना आदिती? पण मला घोडा नाही मिळाला. पण मी माझ्या बाईकलाच घोडा समजतो. तू घोड्यावरून ये किंवा झेब्र्यावरून ये, मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये. पण काही हरकत नाही. मुद्दा आता चॅलेंज आहे. तुला जे आवडते ते सगळं करेन मी. मी प्लॅन केला आहे तुला जिंकण्याचा. सिद्धार्थ, तू काय करशील? नाही, मी असलं काही नाही करणार. आधी तिला यात थ्रिल वाटत असलं तरी ती मनाने खूप हळवी आहे. पळून जाण्याच्या थ्रिलची मजा उतरल्यावर तिला तिच्या माणसांची आठवण येणार. तिचा जीव त्यांच्यात गुंतून राहणार. मग तेव्हा ती माझी कशी असेल? त्यापेक्षा तिच्या माणसांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन. तिला मानाने घरी घेऊन येईल. तिच्या आई वडिलांनी जेवढी तिची काळजी घेतली त्याच्यापेक्षा जास्त काळजी मी घेईन. हो, पण त्यांची जागा मी तिच्या आयुष्यात कधीच घेऊ शकत नाही. प्रत्येक मुलीसाठी तिचे आई वडील नेहमीच स्पेशल असतात. त्यांच्यापासून तिला तोडणार नाही. वा सिद्धार्थ, आज मला खात्री पडली की माझ्या आदितीने करेक्ट अँड परफेक्ट लाईफ पार्टनर निवडला की जो तिच्या बरोबर तिच्या पॅरेंट्सच्याही फिलिंगचा विचार करतो. गुड. बघ, ह्याला म्हणतात प्रेम.
हो सिद्धार्थ, खूप छान बोललास तू. असेच जर तुझे थॉट्स असतील ना तर यू आर द राईट चॉईस फॉर अदिती. आणि तू आता सगळ्यांनाच कळलंय की सिद्धार्थच अदितीसाठी योग्य आहे. तू नकोस तिच्या आयुष्यात. थांब, तुझं चॅलेंज वगैरे सगळं मीच बंद करते. चल. चला आपण आतमध्ये बसूया. मारताय का? हा काय मूर्खपणा आहे? काय चाललंय सगळं? तुम्ही सांगितलं होतं ना की आदितीचं स्वप्न आहे, मग मी ते प्रत्यक्षात केलं. आदितीला आवडेल म्हणून. हो, पण मी ते फक्त तुला माहिती म्हणून सांगितलं होतं, असं कर म्हणून नव्हतं सांगितलं. आणि तुला काय वाटतं, तू आता काही केलं तरी अदिती सिद्धार्थ साथ सोडून तुझ्या बरोबर येईल? असा विचार केला तर मी काही जरी केलं त्याचा काही फायदा होणार नाही. होणार, नक्की होणार. पण जरा समजून उमजून कर ना. पण स्टेप बाय स्टेप कर. तुझ्या मूर्खपणामुळे तो सिद्धार्थ आता पहिला डाव जिंकलाय, पण ह्यापुढे नाही. आता प्रत्येक वेळी सिद्धार्थला अजून कॉम्प्लेक्स यायला हवा. तू तेवढंच कर. त्याने स्वतःहूनच कबूल केलं पाहिजे की अदितीशी लग्न करण्याची त्याची लायकी नाहीये. किती पैसे हवेत तुला? सांग मला. ते पैसे घे आणि निघून जा. माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळायचं नाही. मला पैसे नकोय. माझं आदित्यवर खरंच खूप प्रेम आहे आणि मी मागे हटणार नाही. तुझा माझ्यावर विश्वास नाही, पण खरं हेच आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. हा प्रश्न आणि माझ्या 6 अटी इथे लिहिलेल्या आहेत. जो कोणी हरेल तो पेपरवर सही करेल. एक लक्षात ठेव, तुमच्या या मूर्खपणामध्ये मला नाही खेचायचं. तू जे काही सांगतोयस ना ते अजिबात ऐकणार नाही. मी तुला त्रास होईल असं मी काही करेन का? आता जे काही चाललंय ना त्याचा त्रासच होतोय मला. माझ्या मुलीचा साखरपुडा मोडला. माझ्या मुलीला खोटं ठरवते. तात्या, हा इथं कसं? उठ तू. आगल्याला उठ रे. वट चाल. अहो व्याही, काय आहे तात्या? हो, सगळं व्यवस्थित सुरळीत चालू होतं. हा माझ्या मुलीच्या आयुष्यात आला आणि विष कालवलं याने. मला सांग, तू कोणाच्या सांगण्याहून करतोय? का करतोयस तू हे सगळं? सांगतो का मी सांगू आता? मिलिंद, सगळ्यांनाच माहिती युवराज मुद्दाम करतोय, पण तू सावर स्वतःला. आपण आपल्या घरी नाही आहोत ना.
इथं ड्रिंक केलेलं नाही चालत मिलिंद. डॅड, मला कळतंय तुला त्रास होतो, पण तू ड्रिंक का केलंस? आमचे प्रश्न रेडी आहेत. चला तर मग सुरू करूया. तुम्ही कोणीही एकाने प्रश्न विचारा, आम्ही दोघे उत्तर देऊ. झालं तुझं? वाचू मी. पहिला प्रश्न, अदितीची आवडती डिश कोणती? मोदक. तिने टेस्ट केल्यापासून तिची फेवरेट डिश झाली होती, त्यामुळे मोदक. नाही, तिला मोदक आवडत असतील, पण तिची फेवरेट डिश बाबा केनावश आहे. तुला कसं माहित? म्हणजे मी बरोबर आहे. मला माहिती आहे तुला ती डिश खूप आवडते, म्हणून मी ती करायलाही शिकलो आहे. तुला माहिती आहे का रे बाबा गणेश कसं असतं ते? त्यात भरताचं वांग आणि अंडा असतं. कधी ती तुझ्यासाठी मी बनवेन, कधी कधी मोदक ही बनवेन तुझ्यासाठी. तर सिद्धार्थ देशमुख, माझी पहिली अट, त्यापुढे 1 महिना तू अदितीशी बोलायचं नाही. कर सही. नाही सिड, अदिती बेटा, हा ठरवून करतोय, हा मुद्दाम करतोय, हा सगळं. मी अदितीवर खूप प्रेम करतो, म्हणून मला सगळं इतकं माहिती आहे. आणि प्रश्न काय मी काढले? उगाच माझ्यावर काही आरोप करू नका. ए, बंद कर ना तुझे. तू माझ्या मुलीला त्रास होतोय. हे तुझं चॅलेंज देणं वगैरे बंद कर. डॅड शांत हो. त्याला बोलून काय फायदा आहे? सिडने सुद्धा चॅलेंज स्वीकारलंच आहे ना. थँक्यू अदिती. मी तुझी बाजू घेत नाहीये. पुढचा प्रश्न, अदितीला 10वीला किती टक्के होते? अदिती इतकी हुशार नसावी की तिला अगदी 90% वर मार्क मिळत असतील. 80% नाही, हे पण जास्तच आहेत. सिद्धार्थ देशमुख, माहितीये का? आधी तू उत्तर दे. ठीक आहे. अदितीला 10वीला 91% होते. तिच्या चेहऱ्यावर तर काहीच नाहीये, म्हणजे नक्कीच कमी असणार. 65. सिड, मला माहित होतं तुला याचं एक्झॅक्ट उत्तर माहित नाहीये, कारण हा विषय सिड, मी अभ्यासात हुशार असेल असा विश्वास नाहीये का तुझा माझ्यावर? काय रे, होणाऱ्या बायकोच्या हुशारीवर पण विश्वास नाही? अरे शाळेतली सगळी मुलं आधी त्याची नोट्स मागायची. 91% तरी कमी पडले की कोर्टातच आले असते. पण सॉरी मॅम, सॉरी सर, त्यांच्या मॉम डॅडची भांडणं व्हायची म्हणून तिला 91% पडले, नाहीतर तिला 95 पेक्षा जास्त पडले असते. तुला कसं माहिती आहे सगळं? तुला माझ्यावर विश्वास नाही, पण मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो. सिद्धार्थ, दुसरी अट, पुढचे काही दिवस तू अदितीला फोन मेसेज करायचे नाहीत. कर सही. लास्ट क्वेश्चन,
अदितीचं आवडतं ठिकाण. गुळपोळी, आमचं गाव. नाही, अमेरिका. म्हणूनच तर मी अमेरिकेला गेलो. ती मला म्हणाली होती लग्नानंतर आपण अमेरिकेला सेटल होऊ. सही जवाब. एक याला कसं माहितीये? तू खाली बस ना प्लीज. ओके ओके. पण मी तिला म्हंटल की मी माझ्या आई वडिलांना सोडून नाही राहू शकत. तर ती मला म्हणाली मग मला विसर. खोटं बोलतोय हा. ओके, मी खोटं बोलतोय तर अमेरिका हे उत्तर तर खरं आहे. मी स्पष्टपणे सांगते, याची उत्तरं चुकीची नाहीयेत. पण इथे येऊन तुमच्यात राहून मी खूप बदलले. एकत्र कुटुंब असेल, अमेरिका असेल किंवा प्रिव्हसी असेल, हे सगळं खरं होतं. पण तुमच्यामुळे, तुमच्या प्रेमामुळे माझी ही सगळी मतं बदलली. मी बदलली. बस आता माझा तुझ्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. याच्यामुळे कळलं तरी मी तुझे आभार मानते. तू नसतास ना तर उद्या हिनं सिद्धूला माझ्यापासून तोडलं असतं किंवा सिद्धूला सोडून निघून गेली असती. तू आमचे डोळे उघडले. आता तर माझी या साखरपुड्यालाच परवानगी नाही. अगं तू शांत हो जरा. बैस बैस सोड. सिद्धार्थ, शेवटची तुझ्या आईने ही परवानगी नाकारली आहे. अदितीवर जबरदस्ती नाही. पण उद्या तिला वाटलं इथून निघून जावं, त्या नात्यातून मोकळं व्हावं, तर तू तिला अडवणार नाहीस. तू तिच्या आयुष्यातून निघून जाशील. तो आता मुद्दाच येणार नाही, कारण मला कळलंय की मी अदितीच्या लायकीचाच नाही. मला वाटत होतं माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. मला तर काहीच माहित नाही. अरे तू तरी असं नको ना बोलूस. नाही अदिती, बरोबर यायचं. याला तुझ्याबद्दल जास्त माहिती आहे. माझ्यापेक्षा जास्त शिकलाय, स्मार्ट आहे, डॅशिंग आहे. केवळ त्याच्या आवाजावरून त्याला नाकारणं हे चुकीचं आहे. अरे मी सगळ्या अटी मान्य केल्या आणि पाळीन सुद्धा. आणि मला ते करावंच.
चिटिंग आहे. अदिती, तू सिद्धार्थला सांग, त्याने सह्या केल्या सर्व अटींसमोर. त्याने शब्द दिला होता सर्व अटी फॉलो करेन. तू त्याला सांग त्याच्या शब्दाशी लोळ राहायला. ठरलेलं ना, तू स्वतःहून मुंबईला जात असशील तर तो तुला थांबवणार नाही. मग का थांबवलं त्याने तुला? बस, तुझ्या अटी त्याने मान्य केल्यात, मी नाही. तर त्याला जाऊन बोल. आणि आता तसंही काही बोलायची गरजच नाही. तुला हवंय तसंच घडलंय ना. अदिती बा, सिद्धूचं आणि तुझं काय ठरलंय माहित नाही मला, पण हे बघ, तू जर मुंबईला लगेच निघणार असशील तर मी आणि सखा सुद्धा तुझ्या बरोबर येणार आहे. नाही बयोजी, तुम्ही इथेच थांबा. तुमच्यामुळे तात्यांचा राग शांत होईल. अगं म्हणजे सिडने हे चॅलेंज स्वीकारलं, तो ते हरला आणि माझ्यासाठी तो परफेक्ट नाही हे सिद्ध झालं. या सगळ्यामुळे तात्यांना खूप राग आलाय. बयोजी, तात्या खूप भडकलेत. त्यांना इतकं चिडलेलं मी कधीच नाही बघितलंय. तू जाऊ नकोस, थांब, मी बोलते त्यांच्याशी. नाही म्हणजे आता लगेच नका जाऊ. ते तुम्हाला पण काहीतरी बोलतील आणि मी तुम्हाला सांगितलं म्हणून मला सुद्धा. बयोजी, मला जाऊ द्या. माझ्यामुळे आधी कधीच न घडलेल्या गोष्टी घडतायत इथे. सिडला कानाखाली मारली तात्यांनी. काय? तात्यांनी सिद्धूला मारलं? पण का? चूक तुझी आणि शिक्षा माझ्या मुलाला का? मी बोलते तात्यांशी. अगं थांब, तात्याने सिद्धूवर हात उचलला म्हणजे तात्या प्रचंड रागात आहेत. आता नको जाऊ. हो, मान्य आहे, तात्यांचा सिद्धूवर हक्क आहे, पण त्याची चूक नसताना का मारलं? हिनच काहीतरी सांगितलं असेल. ओ गॉड, मोठ्या बहिणी सेटची खूप काळजी आहे हे लक्षातच नाही आलं. कानाखाली जरा जास्तच झालं. आता काहीही झालं तरी मी या साखरपुड्याला परवानगी देणार नाही. ही मुलगी नकोय मला सिद्धूच्या आयुष्यात. नाही येणार. संपलंय आमचं नातं. आणि तात्या सुद्धा स्पष्टपणे म्हणाले हा साखरपुडा नाही होणार म्हणून. आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. मी जाते. नाही नाही, थांब तू, मी बोलते त्यांच्याशी. ठीक आहे, जा तुम्ही. तात्या खूप ओरडल्यात सिडला. तुम्ही गेल्यामुळे शांत तरी होतील कदाचित. मी पण येते. नको, आधी बयोबईला जाऊ दे. पण आज एवढे भडकले, अगदी सिद्धूवर हात उचलेपर्यंत. पण तात्या, अहो खरं सांगतोय मी, अक्षरशः मी अदितीचे पाय धरले आणि तिला सांगितलं की मी चुकलोय म्हणून. लग्नाआधी पाय धरले? अरे आम्ही जुनी माणसं. छोटी चूक असो मोठी चूक असो, माफी मागणं इथपर्यंत ठीक आहे, पण पाया पडणं वगैरे अरे बापरे, आता मला तेच करावं लागणार बहुतेक. हा हा बयाची ये. एकटी चालेस ना की बरोबर कोण आहे? अरे हे काय चाललंय तुमचं? खाली आदिती रडते, ती जायला निघालीये. ती नाही जात कुठे. अरे मग आदितीने खाली येऊन सांगितलं ते सगळं खोटं आहे. ते सगळं तात्यांचं डोकं आहे. म्हणजे तुम्ही रागवला नाही? हो रागवलोय ना, पण स्वतःवर. अहो अहो हे काय करताय? चुकलोय मी. अहो कोणती चूक?
आणि त्यासाठी पाय का धरताय? अहो तुमचा मान मोठा, तुम्ही माझा पाय धरणं बरं दिसतं का? अगं काय हरकत आहे? संसारात नवरा आणि बायकोचा मान समान असतो. नवऱ्याने बायकोचे पाय धरले ह्यात काही कमीपणा नसतो. अगं चूक झाली म्हणून माफी मागतोय ना. अगं सिद्धूने तर आदित्यवर अविश्वास दाखवला म्हणून पाय धरून माफी मागितली. त्यांचं तर अजून लग्नही व्हायचंय आणि मी इतके वर्षाच्या आपल्या एकत्र संसाराचा अपमान केला, तुझ्यावर अविश्वास दाखवला. तू एकटी तिच्या बाजूने ठामपणे उभी राहिलीस. तुला एकदाही वाटलं नाही की ती खोटं बोलते म्हणून. आणि बयो तेच खरं आहे, आपली सुनबाई खरं बोलतेय. त्या युवराजचा आणि आदितीचा काहीच संबंध नाहीये. अहो पण तुम्हाला हे सगळं कसं पटलं अचानक? भैयाजी, मगाशी युवराज माझ्याकडे अंगठी मागायला आला होता, तेव्हा न कळत हे सगळं बोलून गेला. सिद्धूला हे कळलं. युवराज बोलून बसला हे त्याच्या मात्र लक्षात नाही आलं. युवराज खोटं बोलतोय याची खात्री पटलीये, पण तो हे सगळं का करतोय? त्याला कुणी पढवून पाठवलंय का तो स्वतःच हे सगळं करतोय हे त्याच्याकडून बाहेर काढायला हवं. अच्छा, म्हणून हे सगळं नाटक सुरू आहे. तर कसा वाटला पहिला प्रवेश? आता दुसरा प्रवेश आणि माझी एंट्री. युवराज, तू सिद्धार्थच्या रूम मध्ये राहा. काय? येस, हे देशमुख काहीही करू शकतात. माझा त्यांच्यावर अजिबात विश्वास नाहीये. या म्हाताऱ्यांनी अदितीला 5 दिवस इथे राहायला सांगितलंय, म्हणजे नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे. तू सिद्धार्थ बरोबर राहिलास तर तुझं त्याच्यावर लक्ष राहील. आणि येस, त्यांनी तुझ्या सगळ्या अटी मान्य केल्या, त्यामुळे त्याला सगळ्या फॉलो कराव्याच लागतील. गुड आयडिया. आय नो, पण एक लक्षात ठेवायचं की सिद्धार्थ आणि अदितीची भेट झाली नाही पाहिजे. ते सगळं ठीक आहे, पण सिद्धार्थ मला त्याच्यासोबत राहू देईल? ते मला नाही, त्यालाच विचार. जा जाऊन विचार त्याला तुझ्या खोलीत राहतो का म्हणून. काय बोलताय तुम्ही? इथं आधीच माझ्या डोक्यात गेलाय तो. त्याला बघितलं की मारावं असं वाटतं मला. मी कसा कंट्रोल करतो ना माझं मलाच माहित आहे, आणि तुम्ही सांगताय की त्याला माझ्या रूम मध्ये घेऊन राहू. सिद्धू शांत हो, ऐक आमचं. आपल्याला त्याच्याकडून माहिती काढायची ना, मग तू जर त्याच्याबरोबर राहशील ना तर तुला त्याच्यावर नीट लक्ष ठेवता येईल आणि त्याच्याशी नीट बोलता पण येईल. सगळं मान्य आहे, पण सिद्धू राग कंट्रोल कर आणि राहा त्याच्या बरोबर. अरे आपल्याकडे 5च दिवस आहेत. बोल त्याच्याशी. बॅग घेऊन निघालास का? नाही, मला कोणीच सांगितलं नाही मी कुठे राहायचं ते. गेस्ट रूम मध्ये राहा ना. तू माझ्या रूम मध्ये राहू शकतो. बरं झालं स्वतःहून बोललो. तसंही आता माझं आणि अदितीचं काही होणार नाही, आणि तुला तिच्याबद्दल जास्त माहित आहे. ऍटलिस्ट मला हे तरी कळेल मी कुठे कमी पडलो. जसं तुला तुझ्या आवाजाचं कॉम्प्लेक्स आहे, तसं मलाही काही गोष्टींचं कॉम्प्लेक्स आहे. मलाही तुझ्यासोबत राहण्याचा फायदा होईल. आता जर आमचं जमतच असेल तर तुझ्यामुळे मलाही कळेल की आदित्यमध्ये नक्की काय बदल झालाय ते. थँक्स. फ्रेंड्स,
चढतो स्टूलवर. तू पडशील, मी चढतो. शांत बस. पत्र लिहून आणलंय, कुठे ठेवू? ओठात कबुली, मनात मोहर बोली, मिठीत तिला साही हवा. पुरेसा भरोसा, गर्दीत थोडासा डोसा, सुखाचा उसासाही हवा. धागा त्यातला, अवघ्या गोत्यातला, गुंफून गोफा मिळायला हवा. साध्या सोप्यातला, भरल्या खोप्यातला, आनंद आपला भरायला हवा. प्रेमामध्ये गुंतलेले गोरे दोन जीव, तुझ्या माझ्या संसाराला पाणी काय हवं. कोणी केलंय हे? मला माफ कर सुनबाई. मी तुझ्यावर अविश्वास दाखवला. नको नको ते बोलले. मी ठरवलेलं माझी सून म्हणजे माझी मुलगीच आहे. तिला या घरात काहीही कमी पडू देणार नाही, कुठलाही त्रास होणार नाही. इथे माझ्यामुळेच तुला सून व्हायच्या आधीच खूप त्रास झाला. सिद्धूच्या काळजीमुळे मी अशी वागले. मी त्याच्या पुढे तुझा विचारच केला नाही. यापुढे तुझ्याशी असं कधीच वागणार नाही. पण आता मला माफ कर. करशील ना? गुड मॉर्निंग सेठ. बरं, मी मोठ्या बाईंसोबत नाश्ता बनवणार आहे आज. आपलं लग्न झालं असतं तर मी रोज मोठ्या बाईंबरोबर नाश्ता बनवला असता. पण आता काहीच दिवस उरलेत माझे या घरात, म्हणून मीच रिक्वेस्ट केली मोठ्या बाईंना की आज मी तुमच्या बरोबर नाश्ता बनवते म्हणून. हॅलो आदिती, तू विसरतेस का? सिद्धार्थला तुझ्याशी बोलता येणार नाही. आणि पेपरवर सह्या केलेत. त्याला तुला भेटता येणार नाही, तुझ्याशी बोलता येणार नाही. अटी सेडने मान्य केल्यात, त्यामुळे रिस्ट्रिक्शन्स त्याला आहेत, मला नाही. आणि मी आधीच सांगितलं होतं मला तुमच्या चॅलेंज मध्ये वगैरे पडायचं नाहीये. मला नाही पडायचं त्यात. मला सीटशी बोलायचंय, मी बोलणार. मी भेटणार त्याला. ओके, तू एकटीच बोल त्याच्याशी. त्याला तुझ्याशी बोलता येणार नाही. सेठ, तुला उपमा आवडतो ना नाश्त्यात? पण मी आज काहीतरी दुसरं ट्राय करू. पण काय बनवू? मिसळ हवी आहे? ठीक आहे, मिसळ बनवते. सेठ, तुझी झोप नीट झाली आहे ना? आणि उठल्यावर बदाम खाल्लेस ना तू? खात जा रे आठवणीने. गोष्टी लक्षात नाही राहिल्या, त्यामुळे काय झालं बघितलंस ना तू? राहू दे, खूप ऐकलेत तुझे सॉरी. एक मिनिट, हा मी दिलेला बॉडी वॉश आहे ना? बापरे, तुला भूक लागली असेल. मी लगेच खाली जाते. मोठ्या बाई पण माझी वाट बघत असतील. आणि नाश्ता झाला की तुला हाक मारते, लगेच खाली ये. डोंट वरी, मोठ्या बाई आहेत माझ्या बरोबर. नाश्ता चांगलाच होणार आहे. आदिती, कसं कळतं तुला त्याला काय म्हणायचंय ते? कारण आमच्या प्रेमाला भाषेची गरज नाही. सीटच्या डोळ्यात बघूनच मला कळतं त्याला भूक लागलीये की त्याला बरं नाहीये. तो खुश आहे की नाराज आहे. युवराज, तू अशा कितीही अटी घातल्यास ना
तरी आमच्यातलं प्रेम कमी नाही होणार आहे. आणि तो मला ओळखतो. तुला माहितीये हे चॅलेंज जिंकून तू काय सिद्ध केलंयस? तुला माझ्याविषयी सीटपेक्षा जास्त माहितीये. पण याचा अर्थ तुझं माझ्यावर जास्त प्रेम आहे असा नाही होत. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज यातला जो फरक असतो ना, तो तुझ्यात आणि सीडमध्ये. तुला माझ्याविषयी इन्फॉर्मेशन आहे आणि सीडला माझ्याविषयी नॉलेज आहे. बाय सीड. काही नाही. असं चोरून काय बघत होता? चोरून बघत होतो, लक्ष ठेवत होतो. सिद्धार्थ त्याच्या रूम मध्ये नाही ना, मला वाटलं ते चोरून भेटतात का. काय झालं भैयाजी? काही नाही ग, हा तुमच्यावर लक्ष ठेवत होता. अरे थोडेच दिवस आहे ती इथे, मोकळेपणाने जगू दे तिला इथे. युवराज किती चाइल्डिश बिहेव करतोयस तू. भैयाजी याला असं वाटतं की आम्हाला बोलू दिलं नाही, भेटू दिलं नाही तर आमच्यातलं प्रेम कमी होईल. तुला सांगितलं ना मी सकाळी, आम्हाला जे काही सांगायचं असतं त्यासाठी बोलायची गरज नाही पडत. सेठ, काही बोलायची गरज नाही. मी ऐकलं मघाशी बॉसचा फोन आला होता ना. उद्या ऑनलाईन मीटिंग आहे तुझी, म्हणूनच तुझा लकी शर्ट इस्त्री करून ठेवते. तू परत शोधत बसशील, मी तुझ्या कपाटात आणून ठेवते. अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द मीटिंग. हो कळलं. आय लव्ह यू. तू चुकूनही तोंड उघडू नयेस म्हणून आणि माझं अर्ध काम केलंस म्हणून माझ्याकडून तुला एक गिफ्ट आहे. मी तुला शब्द दिला होता ना, तुझा सगळा बिझनेस मी सेट करून देणार आहे म्हणून. सो हे घे तुझा पहिला चेक. And I guess this amount is enough for now. एवढे पैसे? हॅपी? आता अजिबात तोंड उघडायचं नाही. इथून अदिती बरोबर मुंबईत गेल्यावर अजून देईल. आता तरी लक्षात राहील ना जे ठरलंय ते? गुड. आता एकदा का अदिती मुंबईला आली आणि सगळं माझ्या मनासारखं घडलं की कुठलंही प्रेझेंटेशन आणि फ्युचर प्लॅन्स न बघता मी तुझ्या बिझनेसला फायनान्स करेन. तुम्ही याला चेक का देताय? कशासाठी पैसे देताय तुम्ही त्याला? ते मी कसले पैसे देत होतात त्याला? दुसरा काय पर्याय आहे माझ्याकडे? मला माझ्या मुलीचं सुख हवंय. हा फक्त पैशांसाठी आलाय असं मला वाटतंय. यांनी माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जावं म्हणून मी याला पैसे ऑफर केले, पण तरी जातच नाही हा. बघा बघा, अमाऊंट कमी आहे का, पण त्याला अजून पैसे हवेत. माझ्या मुलीच्या आयुष्याची किंमत लावली यांनी. माझ्या मुलीला वस्तू समजतोस का तू? काही काय बोलताय मॅडम? मी तर
एक शब्द बोलू नकोस. अहो चूक झाली असेल त्याची, खोटं बोलला असेल तो, पण म्हणून तुम्ही त्याच्या अंगावर हात उचलायचा? मला प्रचंड राग आलाय या माणसाचा. नजरेसमोर नकोय मला हा. तुमचा राग समजू शकतो, पण मारायचं कशाला? तुम्ही शांत व्हा बरं. आणि तू पण शांत हो बाबा. तू एक शब्दही बोलू नकोस. मी तुमच्यासाठी नाश्ता आणलाय, नाश्ता करून घ्या. हे घे. अगं ताई, अगं पहिले यांना दे. हो हो, हा तुम्ही घ्या. आय नीड इट. हे तू घे आणि खा बघू. हे बघा, झालं केलंय ना, सगळं विसरून जा. आणि तू पण खा रे. खा खा. अरे देशमुखांची स्पेशल डिश आहे ही. आणि पहिला घास आहे ना, एकदम मोठा, पटकन खायचा, निवांत. काय ताई? चूल काही ते म्हणले? अरे तात्यांच्या सोयीसाठी. आज तात्या बनवणार आहेत वांग्याची भाजी. पण का? अरे आदितीचे आता 2 दिवस राहिलेत ना, पुढचं आपल्याला माहित नाही. म्हणलं आजच करून टाकू जेवणाचा बेत. तात्या जरा इकडे येता का? तात्या काय बोलताय तुम्ही हे? आणि आपलं काय ठरलं होतं, नाटक करायचं म्हणून? ते काय नाही, आमचा साखरपुडा झाल्यावरच अदिती इथून जाणार. अरे आपण जरी नाटक करत असलो ना, तरी तू मान्य केलेल्या अटी आणि मी दिलेला शब्द हा खरा आहे. तो पाळावाच लागेल ना आपल्याला. जोपर्यंत युवराजच्या मागचं सत्य आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. अजून 2 दिवस आदिती इथे आहे. तोपर्यंत काही कळालं तर ठीक, नाहीतर आदितीला जावंच लागणार ना. आपल्याला तिला थांबवता जरी आलं नाही, तरी आपण तिला छान निरोप देऊया ना. तू काळजी करू नकोस रे. तुझ्या आणि आदितीच्या लग्नासाठी सगळे प्रयत्न करू आपण. पण आता हा क्षण आपल्या सगळ्यांसोबत आदितीला खूप छान साजरा करू दे. अरे नाना, केवढी लाकडं घसवली, ते ओलं लाकूड काढते. हा युवराज कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं करतोय हे लवकरात लवकर कळलं पाहिजे. पण या सगळ्या मागे खरंच आदितीची मॉम असेल तर ही गोष्ट आदिती नाही स्वीकारू शकणार. हे सगळं लवकरात लवकर सॉर्ट करावं लागेल, त्याशिवाय आमचा साखरपुडा नाही होणार. ऐश्वर्या, महालक्ष्मी. युवराज बोलत राहा तिच्याशी. हो, दोघेही कमाल आहेत. ऐश्वर्या, सिद्धू, याच्या आवाजात जादू आहे. आज तागत ऐश्वर्याने कोणाशी एवढ्या लवकर मैत्री केली नाही, पण याच्याशी मात्र केली. मस्करी करताय का माझी? अरे बाबा, मी मस्करी नाही करत आहे. सिद्धूला विचार. जगात कुठेही मस्करी करेल, पण मोठ्यात मस्करी नाही करणार. हा, अरे खरंच तुझ्यावर खुश आहे ती. ऐश्वर्या, तू मला खूप आवडलीस. आणि तुझी महालक्ष्मी पण खूप क्यूट आहे. तर महालक्ष्मीचं नाव घेतलं ना, मला तर भीतीच वाटते.
म्हणजे महालक्ष्मी मॅडमला माझा राग येतो ना म्हणून. काय काय झालं? अदिती, युवराज तसा मला चांगला वाटतो. म्हणजे हे जे काय घडलंय त्यात याची काही चूक नाही असं वाटतं मला. काय एकाच रूम मध्ये राहताय तर प्रेमात पडलायस का त्याच्या? मला तर वाटतं तुमच्या दोघांचाच साखरपुडा होईल. मी जाईन मुंबईला. अदिती, ही मस्करीची वेळ नाहीये. युवराज जर साधा आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याला हे सगळं कोणतरी मुद्दाम करायला सांगतंय. म्हणजे अशी कोणतरी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला आपला साखरपुडा झालेला नकोय. पण असं कोणी का करेल? ते शोधेन मी. पण जे काही खरं निघेल ते स्वीकारावं लागेल. त्यामुळे तयारी ठेव. म्हणजे तुला काहीतरी माहित असल्यासारखं का बोलतोस तू? नाही, म्हणजे तूही तयारी ठेव आणि मी ठेवतो असं म्हणायचंय मला. पण आधी एक गोष्ट लक्षात ठेव, जी कोण व्यक्ती असेल ती सापडल्यावर स्वतःला डिफेंड करेल आणि आपल्याला एकमेकांबद्दल काहीतरी खोटं सांगेल. पण तेव्हा आपण एकदम स्ट्रॉंग राहायला हवं. एकमेकांवरचा विश्वास अजिबात हलू द्यायचा नाही. हे तू स्वतःला जास्त सांग. माझा आधी सुद्धा तुझ्यावर विश्वास होता, आत्ताही आहे आणि कायम असणार आहे. सॉरी, चुकलो मी. परत कधीच तुझ्यावरचा विश्वास कमी होणार नाही. थँक्यू तात्या, तुमच्यामुळे कमालचा एक्सपिरियन्स आला. मी हे सगळं पहिल्यांदाच पाहतोय. अरे अरे तू पण बस ना. तो कॅमेरा मोबाईल ठेव बाजूला जरा. बस बस. काय चाललंय तुमचं? अरे मला जेवू तर द्या. जेवशील रे भरपूर आपल्याकडे. आधी आम्हाला तुला काही महत्वाचं सांगायचंय ते ऐक. काय? अरे काल आम्ही ना त्या कडक लक्ष्मीला नाश्ता देण्यासाठी शोधत होतो ना, तर काय झालं, तुम्ही याला चेक का देताय? कशासाठी पैसे देतायत तुम्ही त्याला? त्यांनी माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जावं म्हणून मी याला पैसे ऑफर केले, पण तरी जातच नाही हा. बघा बघा, अमाऊंट कमी आहे का, पण त्याला अजून पैसे हवे. काही काय बोलताय मॅडम? मी तर त्याने सांभाळून घेतलं रे सगळं. मी इथून जायचे पैसे देत होते वगैरे वगैरे बोलली. पण ऐक बाबा, आम्हाला संशय आहे थोडा. तू माहिती काढशील का? काय रे, असं अंधारात एकटा का बसलायस? अरे जा बाहेर जा. सगळ्यांनी कॅम्प फायर केले, गाणी गात आहेत. जा एन्जॉय कर. डोकं दुखतोय म्हणून आलो वर. अरे मग आधी नाही का सांगायचंस मला? अरे मी मस्त हेड मसाज करतो. नाही नको, झोपेन होईल बर. अरे ऐक माझं, खरंच मी खूप चांगला हेड मसाज करतो. घरात कोणाचं डोकं दुखत असेल ना तर सगळे माझ्याकडून चंपी करून घेतात. मस्त चंपी करतो तुझी, बरं वाटेल तुला. थांब. नको नको नको, मला ही चंपी वगैरे करून घ्यायची सवय नाही. तू असं ऐकणार नाहीस. खरंच तुला मस्त चंपी करून देतो. आणि हो, तुझी हेअरस्टाईल नाही खराब होणार. थांब. युवराज, तो चेक कसला आहे रे? म्हणजे डिपॉझिट करायचं राहिलंय का? नाही म्हणजे जनरली असं बाहेर गेल्यानंतर कोण असं चेक कॅरी करत नाही ना, म्हणून विचारलं. नाही, महालक्ष्मी मॅडमने दिला होता इथून निघून जाण्यासाठी. चेक घेतलायस म्हणजे परत जाणार आहेस का? पैशांसाठी हे सगळं करतोयस तू? नाही, मी त्यांना परत देणार आहे. म्हणजे अदितीवर खरं प्रेम करतोस तू? ठीक आहे, अजून एक दिवस फक्त. एकदा का अदिती मुंबईत गेली म्हणजे आमचा काय साखरपुडा होणार नाही. होईल.
आदितीचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तुमचं नातं खूप घट्ट आहे हे कळलंय मला. हो, पण तुझ्या अटी? मी घेईन माझ्या अटी मागे. त्या दिवशी तू हरलास त्यावरून हे सिद्ध नाही होत की तुझं अदितीवर खरं प्रेम नाहीये. एकमेकांविषयी माहिती असणं म्हणजे खरं प्रेम नाही. एकमेकांना समजून घेणं म्हणजे खरं प्रेम. म्हणजे हे तुला पटलंय? तुझ्या आई बाबांचं काय? ते परत येणार आहेत का? त्यांना कसं समजावणार आहेस तू? हॅलो युवी, कॉंग्रॅच्युलेशन, पहिला चेक मिळालाय. आवाजाने युवराज नसलास तरी कामाने तुला खराखुरा युवराज व्हायचंय. सगळ्या देशमुखांची वाट लावून टाक. अरे महालक्ष्मी मॅडमनी काय सांगितलं लक्षात आहे ना? सिद्धार्थ आणि आदितीचा साखरपुडा तू मोडलायस. पण एवढ्यावरच थांबायचं नाही. आदिती तुझ्याच आयुष्यात आली पाहिजे. हॅलो हॅलो, अरे ऐकतोयस ना? करशील ना हे काम पूर्ण? ओके. बरं, पण तुम्ही एवढा सकाळ सकाळ कुठे निघालात? आम्हीच नाही, तुला सुद्धा यायचंय आमच्या बरोबर. लवकर तयार हो, मी नाश्ता रेडी ठेवते तुझ्यासाठी. हो, पण जायचंय कुठे? अरे आज आदितीचा शेवटचा दिवस. ठरल्याप्रमाणे तिला उद्या निघावं लागणार आहे. पण त्याआधी माझी एक इच्छा होती की तुम्ही दोघांनी माझ्या बरोबर देवीच्या दर्शनाला यावं. ठीक आहे, लगेच तयार होतो. सिड, मला नाही जायचंय मुंबईला. हो दिदी, पण जाऊ दे, आपण या विषयावर नंतर बोलू. या आवाजात बोलणं अशक्य आहे. बरं, मी आवरतो पटकन. हो, 15 मिनिटात खाली आहे. मी नाश्ता रेडी ठेवते तुझ्यासाठी. चला चला. मग तू खाली का नाही आलीस नाश्ता करायला? तू आली नाहीस म्हणून मग मी वरच घेऊन आले नाश्ता तुझ्यासाठी. आणि हे काय इंडक्शन वगैरे? तू स्वतःसाठी वेगळा नाश्ता का बनवतेस? मला ना या घरातलं जेवण नकोसं झालंय. एकतर अगदी तिखट असतं, नाहीतर ते शेणावर वगैरे बनवलेलं असतं. त्यापेक्षा मीच काहीतरी माझ्यासाठी बनवून घेते. नाही ते ठीक आहे, पण तू असं रूम मध्ये इंडक्शनवर का बनवतेस? खाली जाऊन किचन मध्ये बनव ना. का? इथे काय प्रॉब्लेम आहे? या घरचा एक नियम आहे. घर कितीही मोठं असलं ना तरी चूल एक असली पाहिजे. मी यांच्या घरातली नाहीये त्यांचे नियम वगैरे पाळायला. आणि आता तर आपल्या देशमुखांशी काही संबंध सुद्धा उरलेला नाहीये. इथे एकच दिवस काढायचा आहे ना. सो हे मोठं घर, चूल अँड ऑल, प्लीज मला नको सांगूस. बाई बाई, हे घे आपल्या बागेतली फुलं आणि नारळ. काय सुंदर फुलं आहेत. अगदी ताजी आहेत. हो. बाई, धान्याचे डबे पण भरून दिले. हा, हे त्या पिशवीत ठेव. बयाजी, हे डबे? अगं धान्याचे डबे. दरवर्षी मी देवीला जाते ना तेव्हा आपल्या शेतातलं धान्य सुद्धा देवीला वाहते. चला, तयार आहे मी. निघायचं? निघायचं? हो. नाश्ता केलास? नाही. मग थांब, नाश्ता घेऊन येते, खाऊन घेतो. नको, थांब. ऐक मग जरा. हा रत्ना, बोल. सिद्धू, काहीतरी घोळ आहे. काय झालं? अरे तुम्ही जसे देवळात जायला निघालात ना तसे कडक लक्ष्मी आणि युवराज सुद्धा निघाले. म्हणजे युवराज त्याच्या बाईकनं आणि कडक लक्ष्मी तिच्या गाडीनं त्याच्या मागे. त्यांना वाटलं कुणाचं लक्ष नाहीये, पण त्यांना काय माहित रत्नाकाचं सगळ्यांवर बारीक लक्ष असतं ते. पण अजून तर काय पोचला नाहीये तो.
सिद्धू बघ, या सगळ्या मागे ती कडक लक्ष्मीच आहे. आता तर खात्रीच पटलीये माझी. बरं ऐक रत्नाक्का, ते मी सगळं बघतो, पण तू घरात कोणाला काही बोलू नकोस. काही नसताना काहीतरी गैरसमज झाले तर प्रॉब्लेम होईल. काही गैरसमज नाही. अरे याच बाईने त्या युवराजला आणून तुमचा साखरपुडा मोडलाय. सिद्धू मुद्दाम त्रास देतीये ती. बरं रत्नाक्का, मी बघतो सगळं, पण प्लीज तू कोणाला काही बोलू नकोस. नाही बोलत रे, पण आई तिथे येऊन त्या युवराज किंवा महालक्ष्मीना काही गोंधळ घातला ना तर सरळ मला फोन कर. तिथे येऊन त्या कडक लक्ष्मीचा आवाज त्या युवराज सारखा करते की नाही बघ. मी तुला सांगितलं ना मी सांभाळतो म्हणून, आणि पुन्हा एकदा सांगतो, घरात याबद्दल कोणाला काही सांगू नकोस, कळलं? नाही बोलत रे बाबा. चल ठेवते फोन. हा ठेव, चल. झालं? हो, कोणाचा फोन होता? रत्नाकाचा. युवराज येतोय. पाय भाजतात माझे. तुम्हाला कसं काही होत नाहीये? अगं आम्ही नेहमी येतो ना, तर सवय झाली पायांना. पहिल्यांदा आल्यावर होतो त्रास. आदिती थांब, तुला उचलून घेतो. सेड, अरे काही काय, तू पायऱ्या बघितल्यास का किती आहेत ते? तू मला चॅलेंज करतेस? अरे नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. नाही, आता मी काहीच ऐकणार नाही. आता मी तुला उचलून घेणारच. युवराज पकड. अरे सेड, दे त्याच्याकडे. आजी तुम्ही सेड का? ओठात कबुली, मनात मोहर बोली, मिठीत तिला साही हवा. पुरेसा भरोसा, गर्दीत थोडासा आडोसा, सुखाचा उसासा. खूप काळजी आहे यांना एकमेकांबद्दल. त्यांच्या प्रेमाच्या मध्ये यायचा मला काही हक्क नाही. मॅडम थांबाव. आदितीची मॉम. मॅडम तुम्ही कशा आलात? आणि असं लपून लपून काय बघताय? ते मी काय झालं? ते मी युवराजच्या मागे आले होते. तुम्ही जसे निघालात ना तसा तो पण तुमच्या मागे निघाला. हो मला भीती वाटली हो, त्यांनी आदितीला काही केलं तर. आय मीन तुमच्या नकळत त्यांनी तिला पळून वगैरे नेलं तर. काय? हो म्हणजे जो माणूस या लेवलचं खोटं बोलू शकतो तो काही करू शकतो ना. बरोबर आहे तुमचं. या लेवलचं खोटं बोलणारा माणूस काही करू शकतो. हो म्हणूनच तो जसा निघाला ना तशी मी पण त्याच्या मागे आले. मला खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी विचार केला की त्याच्या मागे जाते आणि त्याच्यावर लक्ष ठेवते. मी असताना आधी तिला काही त्रास होणार नाही. हो बरोबर आहे सिद्धार्थ, पण तिची मॉम म्हणून मलाही तिची काळजी वाटणारच ना. तुम्ही नका काळजी करू. आणि असं लपून छपून बघायची आता काही गरज नाहीये. तुम्ही चलात आणि तुम्ही आलायत हे कळल्यावर आदिती खूप खुश होईल. नो आय एम जस्ट फाईन हिअर. असं कसं? आता इथपर्यंत आलात आणि तुम्ही दर्शन नाही घेणार हे बरोबर वाटतं का? चला ना. नो सिद्धार्थ मी जाते ना. हे बघा आम्ही भजन झाल्यावर लगेच निघणार. चला ना प्लीज.
बरोबर आहे तुझं. तुला हे बोलावं लागलं कारण मी घाबरलो, मी बोलू नाही शकलो. जसं तुला आदित्यमुळे रिअलाइज झालं तसंच आज मला तुझ्यामुळे रिअलाइज झालं. मीच माझ्या आवाजामुळे स्वतःला कमी लागतो. मला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. माझा हा आवाज असा आहे म्हणून लाज न बाळगता सगळ्यांशी बिनधास्त बोललं पाहिजे. माझ्या आवाजातला प्लस पण मला कधी सापडेल माहित नाही, पण यापुढे माझ्या ह्या आवाजामुळे माझा कॉन्फिडन्स कधीही कमी होऊ देणार नाही. थँक्यू सिद्धार्थ, थँक्यू सो मच. युवराज याला सिद्धार्थला अदितीच्या मनातून काढण्यासाठी आणलो. इथे हाच सिद्धार्थची फ्रेंडशिप करतोय. हे काय ऐकते मी? युवराज, खरं तर मी याच्यावर लक्ष ठेवायला आले होते. मला वाटलं हा अदितीला काही त्रास देतोय की काय, पण हा तर यांना अंगठ्या घालायला सांगतोय एकमेकांना. मूर्ख आहेस का तू? आय मीन स्वतःच साखरपुडा मोडतोस आणि स्वतःच परत करायला सांगतोस. हो, खरंच मूर्ख आहे मी. मी आदित्य आणि सिद्धार्थचं नातं तोडण्याचा प्रयत्न केला. मी खूप चुकीचं वागलो, मी खूप खोटं बोललो. पण प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता साखरपुडा करा, नाहीतर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. हे नाही होणार. म्हणजे युवराज, अरे यांचं कुटुंब किती मोठं आहे. हे दोघं जर आता इथून डायरेक्ट साखरपुडा करून घरी गेले तर सगळ्यांना किती वाईट वाटेल. हो ना बयोबाई? बाळा, हे नातं दोघांचं आहे. ते दोघांच्या घरच्यांनी स्वीकारले. पण असं कोणी नसताना त्यांना न सांगता साखरपुडा करणं हे योग्य नाही. बरोबर बोलतायत त्या. हा, आता साखरपुडा नकोच. आपण जाऊ घरी आणि ठरवू ना साखरपुड्याची तारीख आणि मग करू साखरपुडा. हो सेठ, पटकन घरी जाऊया आणि सगळ्यांना गुड न्यूज देऊया. युवराज, तू आता जे काही सांगितलंस ते सगळं घरी सगळ्यांसमोर सांग, पण यावेळेस प्लीज खोटं बोलू नकोस. हो, मी आता काहीही खोटं बोलणार नाही आणि तुमचा साखरपुडा झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. कळलं? माझी का श्रद्धा आहे देवीवर? आई, तुझ्यामुळे या सगळ्या अडचणी दूर झाल्या. आत्ताच्या आत्ता घरी जाऊन साखरपुडा ठरवतो. माझ्या लेकरांवर अशीच कृपा राहू दे तुझी. उचल ही बॅग आणि निघ इथून. असं का करताय? तू इथे थांबणं माझ्यासाठी डेंजरस आहे. मंदिरात जे वागलायस ना ते खूप झालं. या सगळ्या लोकांचा माझ्यावर संशय आहे. तू चुकून जरी माझं नाव घेतलंस ना तर अदितीच्या नजरेतून तुला कायमचं उतरून टाकेन. शिस्तीत निघायचं, नाहीतर रस्त्यावर आहे ना तुला. उचली बाय, निघ. वीणबाई, तुमचा राग समजू शकतो मी, पण युवराज आमचा पाहुणा आहे आणि घरातल्या पाहुणाला असं बाहेर काढणं हे आमच्या संस्कारात बसत नाही. हो, पण तात्या तुम्ही पाहिलत ना तो कसा वागलाय. सगळ्यांना त्रास झालाय त्याच्यामुळे. मग का घरात ठेवायचं त्याला? बरोबर बोललात तुम्ही. त्रासदायक माणसं घरात नकोच. हा, पण आता आपले काही पाहुणे असतील, जवळचे नातेवाईक असतील, त्यांना हाकलून कसं देणार ना. त्यांना समजून घ्यावंच लागतं. आणि अहो, तो चुकला हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांनी स्वतःहून त्याची चूक मान्य केली हे सुद्धा खूप आहे. हो ना, नाहीतर काही लोक
कारस्थान अंगाशी आलं तरी चूक मान्य करत नाही. सगळं दुसऱ्यावर ढकलून बाजूला होतात.